तर काल आपण बघितलं भारताची प्राकृतिक रचना आणि आज आपण काय बघतोय ब्राझीलची प्राकृतिक रचना. तर ब्राझीलची प्राकृतिक रचना किती विभागामध्ये डिवाइड केली जाते? 5. किती मध्ये डिवाइड केली जाते? 5. कोणकोणती 5? उच्चभूमी, अजून उच्चभूमी, अजस्त्र कडा, अजून किनारी प्रदेश, अजून बरोबर उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश. तर आपण जर ब्राझीलचा नकाशा पाहिला, आपण काय पाहिलं? ब्राझीलचा नकाशा पाहिला तर तुम्हाला आपल्याला ब्राझीलच्या नकाशामध्ये काय काय दिसते बघा. ब्राझीलचा हा उत्तर भाग, हा कोणता भाग आहे? उत्तर भाग. त्यानंतर हा कोणता भाग आहे? दक्षिण भाग. हा कोणता भाग आहे? पूर्व. आणि हा. तर आपण ब्राझीलचा नकाशा जर समजून घेतला तर ब्राझीलच्या उत्तरेला आपल्याला पूर्ण ग्रीन दिसतंय. ग्रीनचा अर्थ काय? याची उंची किती आहे? 0 मीटर ते 200 मीटर एवढी याची काय आहे? उंची आहे. त्यानंतर आपण हा येल्लो पार्ट बघितला तर इथल्या मैदानाची उंची किती आहे रे? 500 मीटर, 200 मीटर ते 500 मीटर. आणि त्यानंतर आपण रेड रंग बघतो, याची उंची किती आहे? 1000 मीटर पेक्षा जास्त. मग तुम्हाला हा जो ग्रीन रंग सगळ्यात जास्त दिसतो, डार्क ग्रीन रंग, हे आहे अमेझॉनचे खोरे, अमेझॉन नदीचे खोरे. त्यानंतर तुम्हाला हा जो भाग दिसतोय येल्लो आणि रेड, पिवळा आणि लाल, हा आहे ब्राझीलच्या दक्षिणेकडचा भाग. आपण याला ब्राझीलची उच्चभूमी सुद्धा म्हणतो, कारण ह्याच भागामध्ये सर्वात जास्त आपल्याला का आढळतात? पठारे आणि पर्वती, हे दोन गोष्टी आपल्याला आढळतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ब्राझीलला 2 किनारे आहेत. एक दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आणि एक उत्तर अटलांटिक महासागराचा किनारा. ओके, असे ब्राझीलला 2 किनारे आपण लाभलेले पाहतो. त्यानंतर एक ब्राझीलमध्ये उगम पावणारी पॅरान नदी ही पुढे जाते, पॅराग्वे नावाच्या देशामध्ये वाहत जाते. त्याचसोबत हा जो मैदानीचा भाग आहे याचा उतार कुठे आहे रे? उत्तरेला. कुठे उतार? उत्तरेला. आणि त्यानंतर गियाना उच्चभूमीत उगम पावणाऱ्या नदींचा उतार दक्षिणेला. पण सर्व नदी अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये एकत्र येतात आणि अमेझॉन नदीचा उतार कुठे? पूर्वेला. कुठे उतार त्याचा? पूर्वेला उतार आहे. त्यानंतर अजून एक जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर ब्राझील मधील सर्वात उंच पॉइंट पिको द नेब्लिना. कोणता? पिको द नेब्लिना. याची उंची किती आहे? 3014 मीटर एवढी याची काय आहे? उंची आहे. आणि ह्याला ब्राझीलची आपण काय म्हणतो? गियाना उच्चभूमी. ब्राझीलला 2 उच्चभूमी आहेत, एक गियाना उच्चभूमी आणि एक ब्राझील उच्चभूमी. आता याला आपण गियाना उच्चभूमी का म्हणतो? कारण या उच्चभूमीचा बराचसा भाग कुठे आहे? फ्रेंच गियानामध्ये. कुठे? फ्रेंच गियानामध्ये आहे. तर गियाना उच्चभूमी वेनेझुएला देशापासून सुरू होते आणि ते कुठे? फ्रेंच गियाना पर्यंत पसरलेली आहे. आणि त्याचा काही भाग कुठं आहे? ब्राझीलमध्ये आहे. म्हणून ब्राझील मध्ये ह्या भागाला आपण काय म्हणतो? गियाना उच्चभूमी. यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या नद्या आहेत. निग्रो नदी, जापुरा नदी, पुरुष नदी, त्यानंतर झिंगू नदी आहे का? त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदी, त्यानंतर पॅराना नदी, त्यानंतर पॅराग्वे नदी. ओके. त्यानंतर हा जो पॅन्टनॉल आहे हा ब्राझील मधला दलदली भाग. काय? आणि दलदली भाग का तयार होतो? जिथं पाणी आणि मातीचं प्रमाण काय असतं? समान असतं, त्यामध्ये ते चिखल तयार होतो. ते लिक्विड सॉलिड मध्ये असतं, लिक्विड किंवा सॉलिड टाईप मध्ये असतं, ज्याच्यावरती आपण पाय ठेवलं ते हळूहळू खाली येतं, आपण त्याच्यामध्ये रुतलो जातो. तर पॅन्टनॉल हे ब्राझील मधला दलदली भाग आहे, लक्षात ठेवायचं. ओके. तर सुरू करायचं आपण ब्राझीलचे प्राकृतिक ब्राझील. ओके, ठीक आहे. सगळ्यांना लक्ष द्या. हा, आता ब्राझीलची उच्चभूमी बघू. ब्राझीलला किती उच्चभूमी आहेत? 2. एक आहे ब्राझील उच्चभूमी, एक आहे गियाना उच्चभूमी. तर ऐका, दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारांनी व्यापलेला आहे. दक्षिण ब्राझील म्हणजे कोणता? हा उत्तर ब्राझील. तर हा काय कोणता भाग झाला? दक्षिण ब्राझील. आणि दक्षिण ब्राझील काय झालेलं आहे बाळांनो? अनेक विस्तीर्ण पठारांनी व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार किंवा ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र म्हणून केली जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानले जातात. आता ब्राझील कोणत्या खंडामध्ये? दक्षिण अमेरिका खंडात. आणि दक्षिण अमेरिका खंडात 2 उच्चभूमी आहेत, एक ब्राझीलची उच्चभूमी आणि एक गियाना उच्चभूमी. आणि दोन्ही कुठे आहेत? ब्राझील देशामध्ये आहे. मग हे काय म्हणतात
ही ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्रितरित्या अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग वेनेझुएला. बघा ही गियाना उच्चभूमी आहे, तिचा मुख्य भाग कुठे आहे? वेनेझुएला या देशामध्ये आहे. तर ती उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारली आहे. कुठपर्यंत विस्तारली? फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील. आता गियाना उच्चभूमी प्रश्न पेपरला येईल. गियाना उच्चभूमी ब्राझील मधील कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरलेली आहे? तर पहिलं रोराईमा, दुसरा पारा, तिसरा आमापा. कोणकोणत्या भागामध्ये? रोराईमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीची कमी उंचीचा भाग येतो, मात्र ब्राझीलमध्येच सर्वोच्च शिखर सुद्धा येतं. तर गियाना उच्चभूमीमधील सर्वोच्च उंच टोकाचा पॉइंट काय? पिको द नेब्लिना, आणि ते कुठं आहे? ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको द नेब्लिना हे ब्राझील व वेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर एवढी आहे. कळतं सगळ्यांना? क्लिअर? त्यानंतर ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागाची उंची 100 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. बघा दक्षिण जो हा जो भाग आहे ना, इथल्या काही भागाची उंची किती आहे? 1000 मीटर पेक्षा जास्त. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. समुद्र सपाटीपासून किती उंच भाग येतो? 1000 मीटर पेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर आहे. मग तुम्हाला येल्लो भाग दिसतोय, येल्लो थोडासा लाईट रेड मोरे. तर येल्लो आणि लाईट रेड भाग कसा आहे? 500 मीटर ते 1000 मीटर एवढा उंच आहे. उच्चभूमीची कमी उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. ही उच्चभूमी ना जसं उत्तरेकडे जाईल त्याची उंची काय होते बाळांनो? टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. म्हणजे उतार कुठे असा? उतार उत्तरेला आहे. उंची कमी होते म्हणजे उतार कुठे असा? जर उंची उत्तरेला कमी होत असेल तर उतार पण कुठे? उत्तरेला आहे. परंतु या उतारावर वाहणाऱ्या अमेझॉनच्या नद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. आणि उतार जास्त असल्यामुळे काही ठिकाणी धबधबे पण आहेत आणि काही नद्या कशात धावत्या म्हणजे कशात? स्पीडने वाहतात. कशा वाहतात? स्पीडने वाहतात. उत्तरेकडे उतार काहीसा तीव्र असेल तरी अकस्मात नाही. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. अनेक नद्या आहेत, जसं की कोणती? निग्रो नदी उत्तरेला उगम पावती, अटलांटिक महासागरात जाते. जापुरा नदी उत्तरेला उगम पावती, अटलांटिक महासागरात जाऊन मिळते. सगळ्यांना कळतंय? ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? परत रिपीट जर आपण केलं तर ब्राझीलला 2 उच्चभूमी आहेत. एक ब्राझील उच्चभूमी, गियाना उच्चभूमी. ब्राझील उच्चभूमीमध्ये अनेक पठारे आणि पर्वते आहेत. गियाना उच्चभूमी ही वेनेझुएला देशातून सुरुवात होते तर फ्रेंच गियानापर्यंत पसरलेली आहे. त्यानंतर गियाना उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग जरी ब्राझीलमध्ये असेल तरी गियाना उच्चभूमीचा सगळ्यात उंच भाग कुठे? ब्राझील आणि वेनेझुएलाच्या मध्ये आहे. त्याचं नाव आहे पिको द नेब्लिना. आणि पिको द नेब्लिनाची उंची किती आहे? 3014 मीटर. किती आहे? 3000. त्यानंतर आपण ब्राझीलच्या उच्चभूमीकडे आलो तर ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये काही भाग 1000 मीटर एवढा उंच आहे तर काही भाग 500 ते 1000 मीटर एवढा आहे. या उच्चभूमीचा उतार कुठे? उत्तरेला आहे. थोडासा उतार तीव्र असला त्यामुळे धबधबे आढळतात आणि नद्या धावत्या नद्या आढळतात. सगळ्यांना कळलं? आता पुढं उच्चभूमीच्या दक्षिण उतारावर पॅराना कोणत्या नदी आहेत? पॅराग्वे नदी आहे. अजून कोणती आहे? पॅराना नदी आहे. त्यासोबत कोणती नदी आहे अजून? रुग्वे. बघा पॅराग्वे, पॅराना आणि कोणती? रुग्वे. बघा ही रुग्वे नदी इकडे आली आहे का बाउंड्री वरून? कोणती नदी? रुग्वे नदी आढळते. तर ब्राझीलच्या दक्षिणेला कोणत्या नद्या आढळतात? पॅराग्वे, पॅराना आणि रुग्वे नद्या आढळतात. तर असा होता आपला ब्राझीलची उच्चभूमी. सगळ्यांना समजली का? क्लिअर? ओके, ठीक. उच्चभूमी हा पॉइंट आपण तुम्हाला सगळ्यांना समजला. आता पुढचा पॉइंट काय? अजस्त्र कडा. तर तुम्ही जर ब्राझीलचा मॅप जर तुम्ही नीट बघितला तर ब्राझीलच्या मॅपवर तुम्हाला बघा इथं अजस्त्र कडा दिसतोय. का अजस्त्र कडा? इथं दिसतोय. हा आहे अजस्त्र कडा. मग अजस्त्र कडा म्हणजे काय असतो? एक उंच भाग. मग हा भाग किती उंच आहे रे बाबांनो? लक्ष द्या. हा भाग किती उंच आहे? तर हा प्राकृतिक भाग,
हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याच्या हवामानावर होणारे परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. बघा, हा जरी भाग सर्वात लहान असला तरी याची जी प्राकृतिक रचना आहे याच्यावरून हा भाग काय मानला, तो स्वतंत्र भाग मानला जातो. का तर बघा, उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते. ही जी उच्चभूमी आहे, उच्चभूमीची पूर्वेकडची बाजू, कुठली बाजू, पूर्वेकडची बाजू या भागामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 700 किती आहे, 90 मीटर इतकी आहे. याची उंची किती इथं 790 मीटर इतकी उंच आहे. तर साओ पावलो ते पोर्तो अल्गेरे हे ठिकाणाचे नाव आहेत. साओ पावलो ते पोर्तो अल्गेरेच्या भागात ही उंची सरळ एकाच टप्प्यात काय होते, अशी एकदम संपत नाही, एकदम अशी नाही, सर एकाच टप्प्यात काय होते, कमी 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 होत जाते, संपते, डायरेक्ट संपतेच. अध्यस्त कड्यांमुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. बघा, तुम्हाला जर तुम्ही असं एक हे तर केलं, हा झाला उत्तर, हा झाला पूर्व, हा झाला पश्चिम, हा झाला दक्षिण, हा झाला नैऋत्य, कोणता झाला, हा झाला वायव्य, हा झाला आग्नेय आणि हा झाला. तर हा जो आध्यस्थ कडा आहे ना, आध्यस्थ कडा, या आध्यस्थ कड्याकडे समुद्रातून आग्नेय वारे काय येतात आणि आध्यस्थ कड्यामुळे तिथे अडवले जातात. त्यामुळे आध्यस्थ कड्याच्या पलीकडे, आध्यस्थ कड्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात, या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात, ह्या भागामध्ये काय होतं, अवर्षणाचा चतुष्कोन असे, या भागाला अवर्षणाचा चतुष्कोन असे म्हटले. तर अजस्त्र कडा हा ब्राझीलला खूप महत्वाचा, ब्राझीलमध्ये खूप महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळं समुद्रातून येणारे आग्नेय व्यापारी वारे पूर्णपणे काय करतात, अडवले जातात आणि पर्जन्य छायेचा प्रदेश तयार केला. क्लिअर. तर उच्चभूमीचा भाग किती आहे, किती मीटर उंच आहे, 790 मीटर उंच आहे. तो कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, तो साओ पावलो ते पोर्तो अल्गेरे पर्यंत पसरलेला आहे. आणि हा कोणते वारे अडवतो, आग्नेय व्यापारी वारे. मुद्दा सगळ्यांचा क्लिअर झाला. याच्यामध्ये कोणाचा काही प्रश्न आहे का, नाही. तर पहिला पॉइंट आपला कोणता झाला, उच्चभूमी. दुसरा पॉइंट काय झाला, अजस्त्र कडा. उच्चभूमी दोन आहेत, ब्राझीलची उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी. ओके. आणि अजस्त्र कडा एक आहे, जो साओ पावलो ते पोर्तो अल्गेरा पर्यंत पसरलेला आहे. त्याची उंची किती आहे, उच्चभूमीची 790 मीटर. आणि आग्नेय व्यापारी वारे काय करतो, हा अडवतो. सगळ्यांना कळते, क्लिअर. तर पुढचा पॉइंट आपला कोणता आहे, किनारी प्रदेश. तर ब्राझीलला एकूण 7400 किलोमीटर एवढा किनारी प्रदेश लाभलेला आहे. आता भारताला किती, 7500, आणि ब्राझीलला 7400 किलोमीटर लाभलेला आहे. भारताला दोन किनारपट्टी होते, एक पश्चिम किनारपट्टी आणि एक, तसं ब्राझीलला मग किती आहेत, दोन, परंतु एक उत्तर किनारपट्टी आणि एक पूर्व किनारपट्टी, एक उत्तर आणि एक पूर्व किनारपट्टी. ओके, कळलं सगळ्यांना. तर उत्तर किनारपट्टीवर येणार नदी कोणती, अमेझॉन नदी. पूर्व किनारपट्टीवर येणार नदी कोणती, साओ फ्रान्सिस्को नदी. उत्तर किनारपट्टीवरचं बेट मॅराजो बेट, सुंदर. ओके. आणि इथं काय, वाळुकागिरी आणि पुळणे आहेत, प्रवाळ बेटे आहेत पूर्व किनारपट्टीवर. ओके. काय सुरू आपण ऐका. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर एवढी लांबीचा किनारपट्टा लाभलेला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याचे दोन भागात रूपांतर होते, उत्तर आणि पूर्व. तर उत्तर कुठून सुरू होतं, आमाबा पासून सुरू होतं आणि पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नार्तो पर्यंत हा जो भाग आहे हा उत्तर किनाऱ्याचा भाग आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर इथून जो खाली दक्षिणेला भाग पसरलाय, कुठून, रिओ ग्रांडे दो नार्तो पासून जो खाली दक्षिणेला भाग पसरलाय त्याला म्हणतो आपण ब्राझीलची पूर्व किनारपट्टी. ओके, कळलं सगळ्यांना. आता लक्ष द्या, उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन सह अनेक नद्या येऊन मिळतात. सगळ्यात प्रमुख नदी कोणती आहे, इथे येऊन बाहेर अमेझॉन नदी. कोणती नदी आहे, अमेझॉन. आणि अमेझॉन सोबतच अनेक नद्या येऊन तिथे काय होतात, त्या उत्तर अटलांटिक महासागराला येऊन मिळतात. पुढं
त्यामुळे हा किनारा सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावर मॅराझो बेट आहे. सगळ्यात मोठं बेट कोणतं घेतलं? मॅराझो बेट. या किनाऱ्यावर मॅराझो बेट तयार झालेलं आहे. मॅराझो उपसागर सुद्धा आहे. इथं काय आहे? मॅराझो उपसागर आणि साओ मार्कोस उपसागर इथे तुम्हाला आढळतं. मॅराझो हे मोठे किनारी बेट आहे आणि किनारी बेट दोन नद्यांनी तयार झालं. किती नद्यांनी? दोन. एकाचं नाव आहे अमेझॉन तर एकाचं नाव आहे टॉक्टिन्स. प्रश्न येईल पेपरला. मॅराझो हे बेट डॅश डॅश नद्यांनी तयार झालेलं आहे. कोणते? अमेझॉन आणि टॉक्टिन्स. हे झालं उत्तर किनारपट्टी. आता पूर्व किनारपट्टी. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात, आहे ना. हे पूर्वेकडचं आहे. इथं अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी अटलांटिक महासागरास मिळणारी नदी आहे. बघा, दक्षिण अटलांटिक महासागरास मिळणारी नदी कोणती आहे? साओ फ्रान्सिस्को. कोणती आहे? साओ फ्रान्सिस्को. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात आणि काही भागात या किनाऱ्यांचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांच्यामुळे केले जाते किंवा कळतंय? काय पॉइंट बघितलं? किनारपट्टी उत्तर पूर्व. उत्तर किनारपट्टी आमापा पासून कुठे पसरलेली आहे? रिओ ग्रांडे दो नार्तो पर्यंत. आणि तिथून नार्तो पासून जो खालचा भाग दक्षिणला पसरलाय ती कोणती किनारपट्टी? पूर्व किनारपट्टी. एकूण समुद्र किनारपट्टी किती आहे ब्राझीलला? 7400 किलोमीटर. ओके. उत्तर किनारपट्टी जिथे दोन नद्या येतात. एक नदी आहे सगळ्यात मोठी अमेझॉन, दुसरी आहे टॉक्टिन्स. तर टॉक्टिन्स आणि अमेझॉन म्हणून मॅराझो बेट तयार झालेला आहे. तर दक्षिण पूर्वेकडील किनारपट्टीला सगळ्यात मोठी नदी कोणती? साओ फ्रान्सिस्को. आणि इथं प्रवाळ बेटे आहेत, वाळुकागिरी आहेत, पुळणी आहेत, प्रवाळ कट्टे आहेत. इथे तुम्हाला पूर्व किनारपट्टीवर आलं. सगळ्यांना समजलं पूर्व किनारपट्टी? क्लिअर? ह्याच्यामध्ये काय प्रश्न आहे तुमचा कोणाचा? तर पुढचा आपण घेऊया. आता बघायचं आहे मैदानी प्रदेश. कुठला बघायचा आहे? मैदानी प्रदेश. मग तुम्ही जर मॅप व्यवस्थित पाहिला तर मॅप मध्ये तुम्हाला काही भाग एका सेम रंगात दिसतो का रे? हा एक भाग तुम्हाला सेम रंगात दिसतोय आणि त्यानंतर तुम्हाला हा एक भाग काय दिसतोय? सेम रंगाचा दिसत आहे. तर ब्राझीलच्या मैदानी प्रदेशाचे दोन भाग होतात. एक आहे अमेझॉन नदीचे खोरे आणि एक आहे प्याराना आणि पॅराग्वे नदीचा भाग. असे मैदानी प्रदेश किती आहेत? दोन. तर पहिल्या मैदानी प्रदेशाबद्दल बघू आपण. अमेझॉनचे खोरे. बघा ऐका, ब्राझील मधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग हा उत्तरेकडचा अमेझॉन खोऱ्याचा भाग. तर प्याराना आणि पॅराग्वेचा भाग हा पहिला भाग. हे पहिलं मैदान आणि हे दुसरं मैदान. असे दोन भाग पाडले जातात. आता आपण बघू अमेझॉन नदीचं खोरं. बघा, अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे. अमेझॉनचा उतार कुठे बाळांनो? पूर्वेकडे. कुठे? पूर्वेकडे. बघा, याचा उतार कुठे? पूर्वेकडे. तर ब्राझीलच्या पश्चिम भागात त्याची रुंदी 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी किती आहे? 240 किलोमीटर एवढी आहे. ओके. पश्चिमेकडचा भाग 1300 किलोमीटर एवढा आहे. तर तिथं दोन उच्चभूमी, उच्चभूमी 1, उच्चभूमी 1, उच्चभूमी 2 जे जवळ येतात तिथला भाग किती आहे? 240 किलोमीटर एवढा काय रुंद आहे. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तशी जशी मैदानाची रुंदी सुद्धा काय होते? वाढत वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. हा भाग कसा आहे? पूर्णपणे वन. म्हणून आपण म्हणतो जगातलं सगळ्यात मोठं जंगल कुठं आढळून येतं? अमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळून येतं. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा भाग अतिशय दुर्गम, जिथं जास्त कोणाला जाता येत नाही व जास्त तिथे जात सुद्धा नाही बनलेला आहे. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर सांगायचं वारंवार येणारे पूर आणि वाढणाऱ्या वनस्पतींची संख्या यामुळे हा भाग कसा मानलाय? दुर्गम. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने कशी आहेत रे? उष्णकटिबंधीय वने. हा IMP क्वेश्चन. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने कशी आहेत? उष्णकटिबंधीय वर्षावने. तर पहिला भाग कळाला तुम्हाला? पहिलं मैदान कळालं. दुसरं मैदान ब्राझील मधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्याकडील पॅराग्वे आणि पॅरान नदीचा भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उत्तर दक्षिणेकडे उतार आहे. तर पॅरान नदीचा उतार नैऋत्याकडे आहे. बघा, पॅराग्वेचा उतार कुठे? दक्षिणेला. आणि पॅरानाचा कुठे? पॅरानाचा नैऋत्याला. बरोबर. कुठे? नैऋत्याला उतार आहे.
हा प्रदेश पॅन्टनॉल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेश आहे. बघा पॅन्टनॉल तुम्हाला दिसतो सगळ्यांना पॅन्टनॉल इथं, हे बघा एक मिनिट ना, खूपच झूम झाला. पॅन्टनॉल तुम्हाला सगळ्यांना पॅन्टनॉल हा भाग काय दलदली भाग, कोणता भाग आहे हा दलदली भाग. इथं सगळ्यात जास्त पाणथळ क्षेत्र आहे आणि पाणथळ क्षेत्रामध्ये काय झाले दलदल निर्माण झालेली आहे. पॅन्टनॉल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागेस आहे. कोणत्या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात आहे. पॅन्टनॉल हा एक दलदलीचा प्रदेश असून ब्राझील मधील माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये आहे. पॅन्टनॉलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशात सुद्धा झालेला आहे. सगळ्यांना कळतंय पॅन्टनॉलचा विस्तार कुठे झालेला आहे, ब्राझील प्रमाणेच अर्जेंटिना देशात सुद्धा झालेला. आता सगळ्यात शेवटचा पॉइंट द्वीपसमूह. जसं भारतात 2 द्वीपसमूह आहेत. कोणते कोणते द्वीपसमूह आहेत, एक लक्षद्वीप, एक अंदमान आणि निकोबार. तसं आता आपण बघणार आहोत ब्राझीलचे द्वीपसमूह. बघा मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचे वर्गीकरण किनारी बेटे, किनारी बेटे म्हणजे किनाऱ्याजवळ असणारी बेटे, आणि सागरी बेटे, सागरी बेटे म्हणजे काय किनाऱ्यापासून खूप लांब समुद्रात असणारी बेटे, असे 2 प्रमाणात केले जातात. भारतात पण सागरी बेटे आहेत आणि किनारी बेटे सुद्धा आहेत. लक्षद्वीपला आणि अंदमान निकोबारला आपण सागरी बेटे म्हणतो, पण कारण खोल समुद्रात आतमध्ये, आणि काही आपल्या किनारी बेटे सुद्धा आहेत. बहुतेक किनारी बेटे ही संचयातून निर्माण झालेली आहेत. संचय म्हणजे काय, नद्यांचा गाळ किंवा समुद्रातली रेती वगैरेच्या संचयातून तो भाग थोडा वरती आलाय, त्यामुळे आपण त्यांना म्हणतो किनारी बेटे. सागरी बेटे हे मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर आतमध्ये आहेत. किती समुद्रापासून, मुख्य भूमीपासून इथून 300 किलोमीटर आतमध्ये आहेत. किती किलोमीटर, 300 किलोमीटर एवढे आतमध्ये आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ती जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. जलमग्न डोंगर म्हणजे काय, लक्ष द्या. बघा हे पाणी आहे, हे काय पाणी, आणि समुद्रामध्ये कुठेतरी डोंगर आहे, डोंगराचा वरचा भाग असा वरती आलाय, आणि त्याचं काय बेटे, त्याचं काय ते सगळ्यांना कळलं. जलमग्न डोंगर म्हणजे समुद्रामध्ये खोलवर बुडलेला डोंगर, आणि डोंगराचा एक वरचा माथा वरती आलाय, आणि त्या माथ्याला आपण काय म्हणतो सागरी बेट असं म्हणतो. ठीक आहे. तर दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे आहेत. इथली बेटे काय आहेत, प्रवाळ बेटे आहेत असून त्यांचा कनक द्वीप समूह, त्यांना कनक द्वीप समूह असं म्हणतो. कंकण द्वीप समूह काय म्हणतो आपण, कंकण द्वीप असे म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे एवढा भाग इथे संपलेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही जे आपण काही एवढ्या लेक्चर मध्ये घेतलंय याची रिव्हिजन पण करा. जे कोणी व्हिडिओ बघत असाल तुम्ही पण याची रिव्हिजन करा, आणि काही डाऊट्स असतील ते मला पुढच्या लेक्चर मध्ये विचारा, आणि ज्यांना ऑनलाईन डाऊट असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचे डाऊट टाकू शकतात. आणि असा अजून 2 व्हिडिओ बनतील, एक भारत नदी प्रणाली आणि एक ब्राझीलची जल प्रणाली, नदी प्रणाली. नद्या पाहायच्यात आपल्याला. आता आपण प्राकृतिक रचना पाहिली, कळते सगळ्यांना. तर इथं आपण काय करूया, सगळेजण थांबूया, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ते नक्की ते कळवा. ठीक आहे, थँक्यू.